मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये राज्यविस्तार आणि राज्य संरक्षण हे गडकिल्ल्यांच्यामुळेच झाले. गडकिल्लेवरती अन्नधान्याचा साठा भरपूर असला पाहिजे, असे शिवाजी महाराजांचे स्पष्ट धोरण होते. दिनांक 22 जानेवारी इसवी सन 1677 सुरतेच्या इंग्लिश गव्हर्नरने एका पत्रामध्ये लिहून ठेवले आहे की शिवराय धान्यगोटा मोठ्या प्रमाणात गोळा करून आपल्या किल्ल्यावरती साठवतो, अशा आशयाची तक्रार केलेली आढळते. फ्रेंच प्रवासी अभिकारी याने रसाळगड आणि प्रचितगड या किल्ल्याकडे धान्याची पोती घेऊन चाललेले खेडूतांची माहिती दिलेली दिसून येते. त्यावरून किल्ल्यावर धान्यसाठ्यांच्या बाबतीत शिवराय अतिशय जागरूक होते असे स्पष्ट होते. 2 किल्ले जवळ असले म्हणजे त्यातील एक किल्ला धान्य कोठार म्हणून उपयोगात आणला जात असे. रायगडावर जवळ असणाऱ्या लिंगाणा किल्ला हे शिवकालामध्ये धान्याचे कोठारच होते. इसवी सन 1682 मोंगलांनी जेव्हा रामशेरला वेढा घातला, तेव्हा केशव त्र्यंबक पेशवा याने जवळच असलेला त्र्यंबक किल्ल्याचा आश्रय घेऊन रामशेरच्या शिबंदीसाठी धान्य आणि इतर साहित्य पुरवले असल्याची नोंद सापडते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.